नमस्कार. श्री शिव महापुराण वृत्र संहिता कुमार खंड अध्याय क्रमांक 18. गणेश गणाध्यक्ष झाला. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे महाप्राज्ञ, शिवजींच्या कृपेने गिरिजापुत्र गणेश पुन्हा जिवंत झाला. त्यानंतर काय घडले? ब्रह्माजी म्हणाले, हे मुने, पार्वतीचा पुत्र जिवंत झाला तेव्हा कैलासावर आनंदाला उधाण आले. तेथे मोठा उत्सवच झाला. देवांनी गणपतीला गणाध्यक्ष म्हणून अभिषेक केला. सर्वांनी त्याचा सन्मान केला. ते पाहून पार्वती फारच प्रसन्न झाली. तिने आपल्या पुत्राला हृदयाशी धरले. त्याला अनेक प्रकारची वस्त्रे आणि आभूषणे दिली. सिद्धींनी त्याची विधिपूर्वक पूजा केली. पार्वतीने सर्व दुःख नाहीसे करणाऱ्या आपल्या हाताने त्याला स्पर्श केला. त्याचा मुका घेतला व म्हणाली, बाळा, माझ्या आज्ञेचे पालन करताना तुला फारच कष्ट सोसावे लागले, पण यापुढे तुला कोणतेही कष्ट सोसावे लागणार नाहीत. तू धन्य आणि कृतकृत्य झाला आहेस. सर्वजण प्रथम तुझी पूजा करतील. या समयी तुझ्या मुखावर शेंद्री आभा तेज आहे, म्हणून लोक तुझी शेंदुराने पूजा करतील. जो कोणी सुगंध गंध, चंदन, पुष्प, सुगंधी धूप, निरांजन, दीप, मनोहर नैवेद्य, तांबूल, द्रव्य दक्षिणा, प्रदक्षिणा आणि नमस्कार या क्रमाने तुझे भावभक्तीने पूजन करेल, त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील. त्याची विघ्ने दूर होतील. तिने गणपतीचे अनेक प्रकारे कौतुक केले. मोठा पराक्रम केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्या समयी पार्वतीच्या कृपाप्रसादाने देवांची आणि शिवगणांची मने विशेषत्वाने शांत झाली. इंद्रादिकांनी तिची सहर्ष स्तुती केली. तिला नमस्कार केला. पार्वती पुत्र गणपतीला शिवजीच्या मांडीवर बसवले. त्यांनी त्यांच्या मस्तकावरून प्रसन्नतेने हात फिरवला आणि म्हणाले, हा माझा दुसरा पुत्र आहे. तेव्हा गणपतीने शिवजींना, पार्वतीला, श्रीहरींना आणि मला नमस्कार केला. तुला आणि सर्व ऋषींनाही नमस्कार केला. मग तो सर्वांना उद्देशून म्हणाला, तुम्ही उदार मनाचे आहात. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. तेव्हा श्रीहरी आणि शिवजी म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे आम्ही तिघेही त्रिभुवनात पूज्य आहोत, त्याप्रमाणे तूही सर्वांना पूजनीय होशील. विघ्नहर्ता, सर्व कामना पूर्ण करणारा आणि उपासकांना आराधनेने उत्तम फल देणारा म्हणून प्रसिद्ध होशील. सर्वत्र प्रथम तुझी पूजा होईल, त्यानंतर आमची पूजा होईल. तुझी पूजा न करता जो आम्हा देवांची पूजा करील, त्याला त्या पूजेचे फळ मिळणार नाही. त्यानंतर शिवजींनी विविध सामग्रींनी गणपतीची पूजा केली. मी, श्रीहरी, पार्वती व सर्व देवांनीही परम आदराने त्यांची पूजा केली. त्याला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यामुळे भवानीला फारच आनंद झाला. शिवजींनी त्याला लोककल्याणार्थ अनेक वर दिले. ते म्हणाले, हे पार्वतीपुत्रा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे आणि मी अनुकूल असल्यावर सर्व जगच तुला अनुकूल आहे असे समज. आता कोणीही तुला विरोध करणार नाही. तू बालक असूनही महापराक्रम करून सर्वांची मने जिंकलीस. मलाही प्रसन्न केलेस, म्हणून मी तुला माझ्या गणांचा अधिपती करत आहे. ते तुझ्या आज्ञेत राहतील. तू सर्वांना पूजनीय होशील. विघ्नहर्ता अशी तुझी ख्याती होईल. शिवजींनी गणपतीला अनेक आशीर्वाद दिले. उपस्थितांना गणेश पूजनाचे नानाविध प्रकार नीट समजावून सांगितले. त्याच्या पूजनाचे काय महात्म्य आहे तेही स्पष्ट केले आहे. ते ऐकून देवांना खूपच आनंद झाला. ते गायन करू लागले, मंगलवाद्ये वाजवू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. त्यामुळे शिवजींचे चित्त अधिकच प्रसन्न झाले. ते गणपतीला म्हणाले, गणेश्वरा, तू भाद्रपद महिन्यात वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी
पार्वतीच्या मनापासून म्हणजे संकल्पाने उत्पन्न झाला आहेस. म्हणून जो कोणी त्या दिवशी त्या तिथीला तुझ्या प्रित्यर्थ भक्तिभावाने व्रताचरण करील, तुझी विधीपूर्वक पूजा करील, त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील. माझ्या आज्ञेने लोक प्रत्येक मासातील वद्य चतुर्थीला तुझे व्रत करतील. आता गणेश चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात सांगतो. मार्गशीर्ष वद्य कृष्ण चतुर्थीला संकल्पपूर्वक व्रतारंभ करावा. सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत होऊन व्रतस्थ राहावे, दिवसभर उपोषण करावे, ब्राह्मणाला निमंत्रण द्यावे, एक प्रहर रात्र झाल्यावर स्नान करावे, धूत वस्त्र परिधान करावे, पूजनाची सिद्धता करावी, चौरंगावर किंवा पाटावर गणपतीची धातूची, मृत्तिकेची किंवा पोळ्याची मूर्ती स्थापन करावी, तिची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. गणपतीला गंध, चंदन, सुगंधी फुले, 3 कांडांच्या आणि मुळे नसलेल्या 21 किंवा 108 दुर्वा अर्पण कराव्या. धूप दीप लावून नैवेद्य, तांबूल व अर्घ्य अर्पण करावे. त्याची स्तुती करावी. त्यानंतर बालचंद्राची पूजा करावी, त्याला अर्घ्य द्यावे. ब्राह्मणांचे पूजन करून त्यांना मिष्ठान्न भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण भोजन करावे. त्या दिवशी मीठ खाऊ नये. अन्य दिनी यथविधी पूजा विसर्जन करावे. अशा प्रकारे वर्षभर व्रताचरण केल्यावर गणेश चतुर्थी व्रताचे श्रद्धेने उद्यापन करावे. उद्यापनाला 12 ब्राह्मण जेवू घालावेत. पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार सर्व विधी करावेत. कलश स्थापना करून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. तिची पूजा करावी. वेदोक्त पद्धतीने जमिनीवर अष्टदल कमळाचे स्थंडिल्य करून होम करावा. 2 स्त्रिया व 2 बालके ब्रह्मचारी यांचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे. त्या बालकांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या करवी स्वस्ती वाचन करावे. व्रतपूर्तीनिमित्त पुष्पांजली देऊन नमस्कार करावा. रात्री जागरण करावे. सकाळी शुचिर्भूत होऊन गणपतीची प्रेमाने पूजा करावी. माझ्या इष्ट कार्यसिद्धीसाठी तू पुन्हा ये अशी त्याला विनंती करावी. अक्षदा वाहून पूजा विसर्जित करावी. नमस्कार करावा. अशा प्रकारे जे कोणी गणेश चतुर्थी व्रताचे आचरण करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. हे गणाधीशा, जो कोणी तुला शरण येईल आणि आपल्या शक्तीनुसार श्रद्धायुक्त अंतःकरणाने तुझी भक्ती करील, शेंदूर, चंदन, अक्षदा, केतकीचे फूल आदी उपचार अर्पण करून तुझे नित्य पूजन करील, त्याची सर्व संकटे नाहीशी होतील. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. त्यांनी आरंभलेली सर्व कार्ये सिद्धीस जातील. ही पूजा सर्व वर्णाच्या लोकांनी आणि विशेषतः स्त्रियांनी केली पाहिजे. अभ्युदय इच्छिणाऱ्या राजानेही तुझी नित्य पूजा करावी. तुझी पूजा केल्याने उपासकाच्या मनात जी इच्छा असेल ती सफल होईल. नारदा, अशा प्रकारे भगवान शिवजींनी गणपतीला श्रेष्ठत्व देऊन वरदानाने त्याचे महात्म्य वाढवले. तेव्हा सर्व देव, तपस्वी, ऋषी आणि शिवगणांनी तथास्तु म्हणून त्यास अनुमोदन केले. शिवजींच्या प्रियगणांनी नानाविध पूजन सामग्रीने गणेश्वराची अत्यंत आदराने पूजा केली. त्याला नमस्कार केला. त्या समयी पार्वतीला इतका आनंद झाला की मी 4 तोंडांनीही त्याचे वर्णन करू शकत नाही. त्या मंगल प्रसंगी देवांनी दुदुंबीचा निनाद केला. गंधर्व सुस्वर गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. गणपती गणाधीश पदावर प्रतिष्ठित झाल्यावर कैलासावर मोठा उत्सव करण्यात आला. जगातील दुःखे नाहीशी होऊन शांती प्रस्थापित झाली. सर्वत्र सुखदायक आणि मंगलकारक असे घडू लागले. शिवजींच्या आज्ञेने श्रीहरी आदिदेव आणि ऋषीमुनी आपापल्या स्थानी गेले. तूही त्यांचे यशोगान करत त्रिभुवनात संचार करू लागलास. शिव दाम्पत्य गजानन आणि षडाननासह आनंदाने राहू लागले. हे मुने, जो मनुष्य हे मंगलदायक आख्यान नित्य श्रद्धेने
श्रवण करतो त्याचे सर्व मंगलच होते. तो स्वतःही मंगलमय होऊन दुसऱ्यांचे मंगल करणारा होतो. हे आख्यान पठण केल्याने निपुत्रिकाला पुत्र होतो. धनहीन असेल तर त्याला धन मिळते. भार्येची पत्नीची इच्छा करणाऱ्या भार्या मिळते. रोग्याला आरोग्य आणि अभाग्याला सौभाग्य प्राप्त होते. एखाद्याची संतती जगत नसेल तर जगते आणि वंशवृद्धी होते. पतीचे परदेशात रक्षण होते. तो सुखरूप परत येतो. हे आख्यान जिथे विद्यमान आहे त्या घरातील सर्व दुःखे नाहीशी होतात. तेथे सर्व प्रकारची समृद्धी वास करते व सर्व मंगलच होते. जो मनुष्य हे आख्यान आपल्या घरात, देवालयात, तीर्थक्षेत्री, पवित्र स्थानी, पवित्र दिवशी व पर्वकाळी लक्ष देऊन ऐकतो त्याचे सर्व मनोरथ गणपती पुरवतो. अध्याय 18 समाप्त.